गुड मॉर्निंग गाइस। सुबह सुबह हमारे घर में पास्ता फायरिंग हो चुका है। सकाळ सकाळी पास्ता बनलेला आहे, डोकं खराब झालेलं आहे, पाणी पण आलंय आणि सोबत सर्व खराब करून टाकलंय पोरीनी। हे बघा, हे बघा आता साफ झालंय, हे बघा। आणि हिचं निशाणा बघा, हा बघा, हे टीव्ही वरती कसं इकडे पडलं, ते इकडे पडलं आणि हे इकडे कसं गेलं, ह्याच्यावर कसं इकडे सर्व। हे बघा, हे आता पुसलं गेलेलं आहे, हे बघा टीव्ही वर दिसतंय तुम्हाला, हे इथे कसं गेलं। पूर्ण सकाळ असं झालेलं आहे की टाइमवर पाणी पण नाही आलेलं। आणि हे बघा, हे बघा सर्व पास्ता बघा दिसतोय। मी हिला सांगतोय चादर धुवायची गरज नाहीये, हे बघा हे पूर्ण चादर याच्यात टाकले, ब्लँकेट टाकलं, ब्लँकेट। हे बघा सर्वात मेन गोष्ट, मॅडम पाणी टाकतात आहेत वॉशिंग मशीन मध्ये, पाणी कुठे चाललंय ते त्यांना माहिती नाहीये आणि मॅडमला कपडे धुवायचे। सकाळ सकाळी एवढं सर राग येतो ना, लाईट कुठे गेली। तर काही सतर्क राहा, ठीक आहे। तुमच्या बरोबर पण असं काहीतरी होऊ शकतं। अरे क्या हाथ भी नहीं धो क्या, ये क्या है। मी नाही टाकणार आहे चादर बिदर, तुला मी बोलतोय धुवायची गरज नहीं, मग कशाला धुवायची है तुला। अरे पर ऊपर से हो सकता है अरे मेरे को करना ही नहीं है ऊपर से, इसलिए धोने डाल रही हूँ मैं। वो सुखाएगी किधर, सुखाएगी मम्मी किधर भी। मम्मी क्यों सुखाएगी। अरे तो मैं सुखाऊंगी ना चादर में, इधर बाहर उसके ऊपर डाल देना, वो पाइप के ऊपर सुखा के। मम्मी को फोन कर पहले, बोल पानी जा क्यों रहा है, किधर जा रहा है। वो मशीन चालू करना पड़ेगा, ऑन करना पड़ेगा उसका, वो जो पानी सोखते उसको क्या बोलते, वो बंद करना पड़ेगा। पर तुमको, मेरे को समझ में नहीं आया, वो तुमने ऐसा क्यों लेके गए उसको पकड़ में। पकड मध्येच घेऊन जाते। अरे पण असं कशाला घेऊन जायचं, आणि ते त्याला लागलंय, टेबलला लागलं ना ते त्या साईडला, आणि मग पडलं ना ते। नाही, असं चालता चालताच डायरेक्ट हातातून पडलं। तो ऐसा इजी पकडते उसको, टाइट पकडने का रहता है ना। टाइटच पकडलं मी, डाळ बिळ भाजी बिजी पण सगळी अशीच पकडते, ऐसा नीचे साइड। हाँ असंच पकड़तो आम्ही, पर आज मुझसे हो ही नहीं रहा है, मेरे को ठीक ही नहीं लग रहा है। मग कशाला उतापत्ता करायचं इथे येऊन, बनवायच्या टायमाला बरोबर होतीस तू, घेऊन खायच्या टायमाला, घेऊन जायच्या टायमाला की ते झाल्यावर मला घेऊन दे तिकडे। अरे पर मैं पानी भर रहा हूँ, तू भर रही है क्या पानी। नहीं ना, जाताना कळलं तू बाहेर गेला आणि तुम्हाला बोला जरा ते बघ। तो मैं बोला तेरे को कि तू देख, मैं जा रहा हूँ बाहर वॉचमैन को पूछने के लिए कि पानी छोड़ा कि नहीं, क्योंकि टाकी भी खाली है, ड्रम भी खाली है, नहीं तो मम्मी मालूम है ना फिर दिमाग खराब करती है। जा भी खाओ। अभी नहीं खाऊंगी तो वो तेरा, अरे तो बोल, अभी एप्पल खाऊंगी तेरा वो, तो जा एप्पल खा और वो फेंक दे फिर। उल्टी सारखं होते बरं। अरे चादर तो वो ब्लैंकेट है ना, ब्लैंकेट के ऊपर सोना। नहीं वो नया चादर डाल के दे। अरे उधर है, जा देखो मत बता, जा। अरे चिकन लगता है यार। जा, मैं पहले बोल रहा हूँ, अभी दिमाग मत खराब कर मेरा। ब्लॉगची चांगली सुरुवात झालेली आहे, सकाळ सकाळी तुम्हाला कंटेंट भेटलेला आहे, ठीक आहे। सो गुड मॉर्निंग परत एकदा। आणि आज आपल्या चादर उडून आली, कशी उडून आली अशी। तर गाईस पाणी भरतोय, ठीक आहे, सकाळ सकाळ कांड झालेला आहे। सो भेटतो तुम्हाला थोड्या टायमात, परत अजून एक चादर उडून, हॅरी पॉटर सारखी चादर उडून येते। अरे पर वो चादर गंदा हुआ ही नहीं है तो तू क्यों, अरे दाग लग गया तो उसको थोड़ा सा उसको ये कर देगा, हो जाएगा। क्यों पूरा चादर खराब करके उसको धोने डाल रहे हो। धन्य धन्य। मॉर्निंग खूप चांगली झालेली आहे आपली। सो आता वॉशिंग मशीन लावले आपण, खूप भांडणं बिंडणं करून, आणि मम्मीला फोन लावलेला की वॉशिंग मशीन कशी लावतात, ठीक आहे।
सो आता वॉशिंग मशीन लावले 49 मिनिट्स, 3 चादर टाकलेत आतमध्ये. बाकी काय नाही, आता आंघोळीला पाणी गरम करायला ठेवलंय आणि मग आंघोळ करायची. आणि आज काहीतरी करूया आपण. हे बघा दिसतंय, ओके गाईज. तो आजपासून आपण थोडंसं आपल्या बॉडीवरती ध्यान देऊया. म्हणजे आता डेली व्लॉग्स चालूच आहेत. जसं आपल्याला टाईम भेटेल, म्हणजे टाईम काढूनच आपण थोडंसं पुशअप्स वगैरे चालू करूया. ठीक आहे. ह्याच्याने ॲटलिस्ट कंटिन्युटी आपल्याला भेटेल, कन्सिस्टन्सी आपल्याला भेटेल की आपण करू शकतो. ठीक आहे, करू शकतो. सो स्टार्ट करूया. पहिला बघूया किती जातात, त्याच्या बेसवरती आपण पुढे ट्राय करूया. ओके, सो रेडी. पहिला तर आपण वॉर्मअप करूया. गेट रेडी टू जिम टाइम. गेट रेडी टू जिम टाइम नाही, गेट सेट गो. तर आपण पहिला स्क्वॉट मारूया. बघूया स्क्वॉट किती जातात आपल्यापासून. ठीक आहे. सो तुम्हाला पण पोझिशन दिसली पाहिजे. असं मारू, अशात मारू. ठीक आहे. ट्राय करूया की आपण 50पर्यंत करू, बट जेवढे जातील तेवढे. ठीक आहे. फर्स्ट डे आहे, तर आपल्याला एक टार्गेट सेट करायचं आहे की आपल्याला किती काय करायचं आहे, कसं काय खायचं आहे. सो प्रॉपर डाईट प्लॅन वगैरे आपण सर्व प्लॅन करूया, है ना. चला. येस, 50 आपण मारू शकतो. खूप वर्षांनीच झालं आहे की आपण हे करतोय. सो माझ्याकडे अजून भरपूर काही गोष्टी आहेत ज्या मी दाखवू शकतो. पण आपल्याला वेट कमी करायचं आहे, कारण की मी पहिला खूप अलग होतो आणि आता खूप अलग झालो आहे. सो काही गोष्टी आपल्याला इग्नोर करायच्या आहेत, काही गोष्टी आपल्याला अप्लाय करायच्या आहेत आपल्यावरती. सो या, चला पुशअप ट्राय करूया. सो 20 आपण मारलेत. चाळीस. कसं आहे की आपण ठरवतोय की आपल्याला हे करायचं आहे, पण आपण एक स्टेप पुढे केलं स्वतःला, म्हणजे पुश केलं,
तर आपण 40 मारले. मी एक सेट 10चा करत होतो, 3 सेटला 30 करत होतो. मी 2 सेटमध्ये 40 मारले. पहिल्याच्याला मी विचार केला की 50 स्कॉट करूया, 50 स्कॉट करूया. पण मी पहिल्याच्यातच बोललो की आपण 50 स्कॉट करूया. मला वाटलेलं की नाही जाणार, 30पर्यंत जातील, पण 50 गेले. असंच आहे की पुश करूया आपण स्वतःला, कारण की असं आता मला फील व्हायला लागलं आहे की आपण करू शकतो, खूप काही करू शकतो. वाट लावला, राग लावून टाकूया आपण. बघा, सो आपल्याला ही कंडिशन चेंज करायची. लवकरच आपण करू. ही कंडिशन आपल्याला खूप 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 लवकर चेंज करायची आहे. सो 365 डेजचा चॅलेंज तर आपण चालूच केला आहे. हा चॅलेंज पण घेतला आहे आजपासून. सो फक्त सोबत राहा. भेटू चला पुढे काहीतरी खाऊया, कारण की माझी एनर्जी एकदम लो झाली. थोडीशी पोजिंग थोडंसं ट्राय करतो, नंतर आपण डायरेक्ट खायला भेटूया. लवकरच येऊया.